मिडल क्लास परिवारात जन्मलेला 35 वर्षाचा राकेश मागील अनेक वर्षापासून ब्रेन ट्यूमर नावाच्या आजाराने ग्रस्त होता. डॉक्टराने तो फार काळ जगणार नाही असं स्पष्ट म्हटलं होतं. राकेशची गणपती बाप्पावर नितांत श्रद्धा होती आणि तो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवासाठी गावाला आला होता. राकेशचे काका गणपती बाप्पाच्या पूजेसाठी जंगलातून फुलं तोडून आणायचे, पण यावेळी गणपतीच्या तिसऱ्या दिवशी काका आजारी पडल्यामुळे ते फुलं आणायला जाऊ शकले नाहीत. यामुळे राकेश कुणालाही न सांगता पूजेसाठी फुलं आणायला जंगलात गेला. पावसाचे दिवस होते. घनघोर पाऊस पडत होता. जंगलात जाण्यासाठी एक लहानशी पायवाट होती. जंगलात जागोजागी फुलं फुलली होती. फुलं तोडता तोडता राकेश नकळत त्या रहस्यमय गुहेजवळ आला. राकेशला त्या अंधाऱ्या रहस्यमय गुहेत लांबवर अंधारात कसला तरी मंद मंद प्रकाश जाणवला. राकेशला तिथे काय आहे हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने राहावलं नाही आणि त्याने गुहेत प्रवेश केला. राकेश फ्लॅशलाईटच्या सहाय्याने अंधाऱ्या गुहेत आत शिरत गेला. गुहेत राकेशला तिथल्या वातावरणात कसला तरी विचित्र उग्र एनर्जी जाणवत होती. त्याने काही अंतरावर असलेल्या मंद मंद पेटणाऱ्या हवनकुंडाच्या प्रकाशात हवनकुंडासमोर ठेवलेली सामग्री पाहिली. तेव्हा ते पाहून तो हादरला. त्याने पाहिलं की समोर केळीच्या पानावर काळ्या बकऱ्यांचे कापलेले मुंडके आणि दारू तसंच मोदक ठेवलेले होते. आणि समोर काही अंतरावर त्याला एक अज्ञात विशाल आकाराची सावळीसारखं काहीतरी बसलेलं जाणवलं. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. त्याच्या दिशेने जात असताना राकेशने त्याला आवाज दिला, कोण आहे तिथे? तर समोरून कोणताही रिप्लाय आला नाही. जसा राकेश त्याच्या समोर पोचला तसं राकेशच्या काळजात भीतीने धस्स झालं. राकेशने जसं त्याच्या डोळ्यात पाहिलं तसं राकेशला थोडं घरघरल्यासारखं वाटू लागलं आणि त्याला तीव्र संमोहन झालं. यानंतर राकेशने आपल्या हातातील मोबाईल जमिनीवर फेकला आणि मूर्तीसमोर पडलेल्या दगडावर स्वतःचं डोकं जोरजोरात आपटू लागला. डोकं वारंवार दगडावर आपटून घेतल्यामुळे राकेश जखमी होऊन अर्धमेला झाला होता. राकेश अर्धमेला होऊन जमिनीवर कोसळला. अंधुक अंधुक नजरेने त्याने समोर पाहिलं तर आता ती रहस्यमय विशाल आकृती त्याच्या जवळच होती. ती व्यक्ती कोण होती आणि पुढे राकेशसोबत काय झालं हे जाणून घेण्यासाठी आपल्या या कथेचा संपूर्ण भाग पाहायला विसरू नका.